निमगिरी किल्ल्याच्या खाली असणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या या 40 वीरगळी. नाणेघाटाचा हा सुंदर परिसर. माणिकडोह धरणावरती रात्री आम्ही मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सुंदर सकाळची सुरुवात झाली. आम्ही जायच्या तयारीला लागलो. जवळच 7-8 किलोमीटरवरती असणाऱ्या खंड्याच्या वाडी या गावात पोचलो. तेथून पायी चालत थोड्या अंतरावर काळूबाईचं मंदिर लागेल. मंदिराच्या परिसरातच तुम्हाला वीरगळी दिसायला चालू होतात. निमगिरी किल्ल्याच्या वाटेलाच एक दुसरी वाट फुटेल. त्याच वाटेने झाडांच्या बोचक्यात या एकत्र 40 वीरगळी दिसतात. समोरच शेंदूर लावलेली हनुमानाची मूर्ती आहे. नाणेघाटाच्या इतिहासातील पानांत या 40 वीरगळी लपून राहिलेल्या आहेत.